उन्हाळ्यामध्ये राज्यात पावसाची बरसात होते। राज्याच्या बहुतांश भागांना अवकाळीचा फटका बसलाय। या बिनमौसम बरसातचा सर्वाधिक फटका बसलाय तो बळीराजाला। पावसाने कुठे अडचण केली आणि कुठे नुकसान केलं याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात। बळीराजावर अवकाळीचं संकट। बळीराजाच्या स्वप्नाचा चिखल। शेतकऱ्यांवर आसमानी संकट। वाशिमच्या मालेगाव तालुक्यासह शिरपूर आणि इतर गावात अवकाळीमुळे झालेलं हे नुकसान। अवकाळीमुळे हळदीचा अक्षरशः चिखल झाला। या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेनं हळद लावली। हळदीचं चांगलं उत्पादनही आलं, मात्र अवकाळीमुळे बळीराजाच्या अपेक्षेवर पाणी फिरलं। प्लास्टिकचं आवरण घालून या नुकसानीपासून वाचण्याचा शेतकऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केला, मात्र तरीही हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अवकाळी पावसामुळे जवळपास 50% नुकसान झालं आणि हळद उकडून जवळपास 15 दिवस झाले आणि 8-10 दिवसात ती हळद घासायला येणार होती, परंतु अवकाळी पावसामुळे ती हळद डिस्कलर झाली आणि 40 ते 50% नुकसान झालं। आज जसा पाऊस भरपूर झाला त्याच्यामुळे पावसाच्याने ते डिस्कलर हळद झालेली आहे। हळदीला डिस्कलर हळदीला 5 ते 6 हजार रुपये भाव भेटते आणि चांगल्या हळदीचे भाव आज मार्केटमध्ये 13 ते 14 हजार रुपये भाव आहे। हे जे मधातलं जे अंतर आहे पैशाचं, म्हणजे 6 हजार ते 12 हजार हे मधातलं जे डिफरन्स आहे, हे आम्हाला शेतकऱ्याला, सर्व शेतकऱ्याला सरकारने मिळवून द्यावं। बुलढाणा जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या। अचानक काळेभोर ढग दाटून आले। काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला। या पावसामुळे गहू, कांद्यासह पिकांचं आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं। बीड जिल्ह्याच्या विविध भागात पावसाळ्याप्रमाणे अवकाळीच्या सरी बरसल्या। एकदम भरपूर नुकसान झालं। नुकसानमुळे वल्ली झाली, ती ज्वारी वल्ली झाली, त्याच्यामुळे झाकून ठेवली। आता काय नुकसान होतं ते पाहू। आता मार्केटला भाव नाही, काय करणार आहे म्हणून। आज आता हे अवकाळी पावसाचं शासन भरपाई करेल का? नुकसान काही भरपाई देईल का? आम्हाला काही द्यायला पाहिजे शासनाने। अवकाळी पावसामुळे जे काही नुकसान झालेलं आहे, आता ज्वारी कापणीवर आलेली होती, ही कापणीवर आलेली ज्वारी पावसामुळे लेट झाली। आता त्याच्यानंतर हे जे काही पट पडेल, हे दाणे जे आहेत ना पूर्ण काळे पडतील ज्वारीचे, आणि हे नुकसान जे होतं आहे, ह्या नुकसानासाठी आता कोण जबाबदार? शासन आम्हाला याच्यातनं काही भरपाई देईल का? कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे बागायतदार हवालदिल झाले। आंबा आणि काजू उत्पादनावर परिणाम होणार असल्यानं बागायतदार शेतकरी धास्तावलेत। जे काही आंबे लागले होते झाडावर ते गळून पडलेले, माझ्या हातामध्ये आंबा दिसतोय आपणास। आणि सामान्य शेतकरी कर्ज काढून किंवा मेहनत करून जी वर्षभर त्याची बेगमी करतो आणि त्या बेगमीतून जे काही उत्पन्न मिळतं ते जर अवकाळी पावसामुळे गेलं तर त्याची नुकसान भरपाई म्हणून आपण कोणाकडे दाद मागायची? शासन स्तरावरती याचा योग्य निर्णय व्हायला पाहिजे। मुंबई, नाशिकसह राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण आहे। हवामान विभागानं राज्यात पुढील 4 ते 5 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे बळीराजावर अवकाळीचं संकट कायम आहे। अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपेक्षा आहे सरकारी मदतीची। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुन्हा एनडीए सरकारची आज अग्निपरीक्षा वक्फ बोर्ड विधेयक आज संसदेमध्ये सादर होणार। लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता। आज लोकसभेत सादर होणाऱ्या वक्फ सुधारणा विधेयकासाठी भाजप आणि काँग्रेस बरोबरच शिवसेनेकडून देखील खासदारांना व्हीप, तर विधेयकाला वस्तुस्थितीच्या आधारे विरोध करणार इंडिया आघाडीची भूमिका। उद्धव ठाकरेंचा पक्ष बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार? वक्फ सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा ठाकरेंना खोचक सवाल। होणारा नवरा पसंत नसल्यानं नवरीनंच दिली 1.5 लाखांची सुपारी। दौंडच्या खामगावातील धक्कादायक प्रकार, 5 जण अटकेत।
ठाणे कशेळी भिवंडी मार्ग आज आणि उद्या रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत राहणार बंद. मेट्रो 5च्या गर्डरच्या कामासाठी वाहतूक पूर्णपणे बंद. पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. आणि बुलढाण्यात एसटी कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. आता एक मोठी बातमी. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव रोडवर 3 वाहनांचा विचित्र अपघात झालाय. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 6 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत. पुण्यातून परतवाडाला जाणाऱ्या एसटी बसला समोरून 4 चाकी वाहनानं धडक दिली आणि त्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सनं एसटी बसला मागून धडक दिली. या तिहेरी अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर जवळपास 30 जण जखमी झालेले आहेत. जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या भीषण अपघातात आतापर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय तर 30हून अधिक प्रवासी सध्या जखमी झालेले आहेत. बुलढाण्यात हा अपघात झालाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, नेमका अपघात कसा झाला, काय अपडेट? बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शेगाव मार्गावरती हा भीषण अपघात झालेला आहे. विचित्र अपघात याला म्हणू शकतो, कारण एक तवेरा गाडी होती आणि ती गाडी जी आहे ती एसटी महामंडळच्या बसेसला जाऊन त्या ठिकाणी धडकली आणि एसटी महामंडळाची बस जी आहे ती ट्रॅव्हल्सला जाऊन धडकली. हा तिहेरी अपघात या ठिकाणी घडलेला आहे. अतिशय भीषण स्वरूपाचा अपघात असल्यामुळे या अपघातामध्ये 4 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर 6 लोक जे आहेत ते गंभीर स्वरूपाचे त्या ठिकाणी जखमी आहेत आणि 30 प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी किरकोळ जखमी आहेत. अतिशय भीषण असा हा अपघात होता आणि अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी खामगाव शेगावने जाणारे नागरिक आणि बसेस जे आहेत ते त्या ठिकाणी थांबवण्यात आलेल्या होत्या. वाहतुकीचा खोळंबा उडाला होता. पोलीस प्रशासनही घटनास्थळी त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. सर्वच त्या ठिकाणी मृतदेह जे आहेत ते शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेले आहेत आणि जे त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत त्यांना उपचारार्थही अकोला येथे तर काहींना खामगाव शासकीय रुग्णालयात त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. हा तिहेरी अपघात झाल्यामुळे नेमकं कुठल्या गाडीची या ठिकाणी चुकी आहे याचा शोध आता पोलीस घेताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. बरं राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. एक मोठी बातमी. वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी 12 वाजता लोकसभेत मांडलं जाणार आहे. लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे विधेयक सभागृहात मांडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू लोकसभेत हे विधेयक मांडतील. त्यावर दुपारी 12 पासून किमान 8 तास चर्चा होईल असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलंय. मात्र विरोधकांनी यावर 12 तासांची चर्चा करण्याची मागणी केली आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेससह अन्य पक्षांनी बैठक घेऊन वक्फ विधेयक विरोधी रणनीतीची आखणी केली आहे. भाजपनं अनेक पक्षांनी आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी केलाय तर संसदेची प्रत्यक्ष मंजुरी मिळत्यावेळी शिवसेना उबाठा पक्षाची लोकसभा आणि राज्यसभेतील भूमिका काय असेल हे पाहावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेबाबत देखील उत्सुकता आहे. तर वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडलं जाणार आहे आणि यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसह त्यांच्या खासदारांवर निशाणा साधलाय. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार असा सवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय.